मराठी सक्तीचा निर्णय लागू करण्यासाठी आता मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। या मुदतीवर आता उद्या निर्णय घेतला जाणार आहे। मुदतवाढीबद्दल सकारात्मक आहोत, मात्र मुजोरी चालणार नाही असा इशारा मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय। तर 1 मे पासून मराठीची परीक्षा होणार आणि नापास झाल्यास परवाना रद्द होणार असं निरुपम यांनी म्हटलंय। मुंबई महानगर प्रदेशातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या मुदतीवर उद्या निर्णय होणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही मुदतवाढ देण्याची तयारी दर्शवली आहे। तुम्हाला जर काही स्वयंसेवी संस्थांची मदत पाहिजे असेल तर ती मदत द्यायला तयार आहोत। तुम्हाला जर मुदत पाहिजे असेल तर ती आम्ही मुदत द्यायला तयार आहोत, परंतु मुजोरी चालणार नाही। आम्ही व्यवसाय करू, धंदा करू, परंतु आम्ही मराठी बोलणार नाही। ही जर भाषा तुमची असेल तर ती भाषा परिवहन मंत्री म्हणून मी सहन करणार। आता मुदतवाढ दिली आहे, त्यांची भूमिका जी आहे आता मुदतवाढ दिलेली नाही, परंतु त्यांना मी सांगितलेलं आहे की सकारात्मक आम्ही भूमिका घेऊ। फक्त उद्या आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्या बाबतीतला आम्ही निर्णय घेऊ आणि पुढे करू की हा जो 1 मईचा जो तुमचा डेडलाईन आहे त्याला पुढे ढकलण्यात आवे आणि प्रत्येक ऑटो चालक, टॅक्सी चालक एक बेसिक ट्रेनिंगचं काम सुरू झाला पाहिजे। कमीत कमी 6 महिना आणि जास्तीत जास्त 1 वर्ष असा एक डेडलाईन तुम्ही, असा एक कालावधी तुम्ही ठरवा, म्हणजे सर्वांना कुठल्या प्रकारचे त्रास नाही होईल आणि सगळे येत्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षात मराठी बोलणं, बेसिक मराठी बोलणं आणि मराठी भाषेमध्ये संवाद करण्यात ते समजू शकतात। 3 महिन्यानंतर सरकार मराठी सक्तीच्या मुद्द्यावर काय निर्णय घेणार याकडे आमचं लक्ष आहे असं मनसेनं म्हटलंय।